मी खयच्या पावलांनी येत सांगा होता नाही, त्याच्यामुळे इली तर तिका ताब्यात घ्यायची. दशावतारी कलाकार खूप असत सांगतले पुढे सांग. बारीला सुरुवात करायच्या अगोदर श्री संकेत गोसावी आणि नंदू मरगज यांच्याकडून आमचे पक्वादर विराज बावकर यांच्यासाठी ही 200 रुपयाचं बक्षीस झाले. होय तर फॅन फॅन चालू करतो आधी. बरोबर आहे सगळं होय ना. मस्त. गजानन सावंत यांच्याकडून नवीन गाणे घेण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस चाललंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, फक्त थांबायला लागतं. हा ताबडतोब गावाचं ना गरम करतलंय मग देतलंय.
नाही बोलतले बुवा असं बोला बोलायल्याशिवाय आता काय पब्लिक बघ काय मरणाचा पब्लिक हा हात कापून संपाक नाही तरी सुद्धा तरी पण वाईट वाईट ज्याच्यासाठी इलं वाईट साधारण हत्यारं आणली म्हणून बाकी काय नाही हा जे हत्यारं आणले तर आपलं थोडंसं काम करूया आणि मग आपला ह्यांच्या कामाक मग यावी आम्ही आपला तर सुस्वागतम 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 धन्यवाद. आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा कलाकारांचा गाभूड प्रसिद्ध असलेल्या पंढूर नगरीमध्ये मयेकरवाडी येथे अतिथी प्रस्थ हॉटेल सह्याद्री ॲल्युमिनियम वर्क्स स्वामी फर्निचर या नवीन दुकानांचं उद्घाटन आणि जय वेतोबा हार्डवेअर जय वेतोबा हार्डवेअर या दुकानाचा प्रथम वर्धापन दिन या निमित्त आयोजित केलेल्या डबलबारी वाचन सामन्यासाठी आम्हा दोन बुवांची निवड करून आम्हाला परमेश्वराचं नामस्मरण आणि आपण जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी आणि बुवा जबाबदारी उपलब्ध करून दिली याबद्दल मी माझ्या श्री सातेरी देवी प्रासादिक भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ मंडळाच्या वतीनं स्वतः बुवा संतोष पालव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या कासऱ्याक असलेले साथीदार बुवा कारण हे कासरो असा तो वाईट पुढे गेलो तर माका तितके धावा व्हाया नाही तर एकतर त्याच्या बाहेर तरी जगायला लागतली नाही तर माझ्या तरी लागतली तर जोडीवाले बुवा श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ उमरमाळा बुवा अमित उमरमाळेकर त्यांना पक्वात साथ करत आहेत आमचे आकाश गाडी बुवा आणि तबल्यावरती साथ करतायत ओंकार अंगणे. तसंच आम्हाला पक्वात साथ करतायत विराज पावकर आणि तबल्यावरती साथ करतायत ऋषिकेश दुरी. तर या ठिकाणी दिसत नाही समोर परंतु जसे बुवा विचारले तसा मी विचारत नाही की पंढूर म्हटला की पहिला नाव कोणाचं आठवतला तर मोहन मिस्त्री सर आहेत की ज्यांनी अनेक वर्षापासून ह्या जागा वाचता कसा वाचायचा या शिकवल्याने त्यांना इसराक नाही बुवा पण पकवाद अलंकार महेश परबुवा यांचं बुवा तुम्ही नाव घेतलं नाही त्यांचे मला लागलं इथे आपण कारण ते माझे आहेत तुमचा काय मागा माहिती नाही बुवा हा. तर या ठिकाणी असंख्य नामवंत भजनी कलाकार दशावतारी कलाकार भजनी रसिक आहेत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत पखवाज वादक आहेत आता हळूहळू बाजू बघला असतरी थोडी बायका पण दिसतात त्यांना सुद्धा आता आमच्यात घेऊ गया कारण आता भजनांपेक्षा फुगडे वाढले होत त्यांच्या मंडळात निघून दिली असतील कारण मला दिसत नाही इथून लाईटीमुळे बाकी माझे डोळे चष्मा असलो तर बुवा लांबचा दिसता फक्त जवळचा दिसणार नाही हा. तर या ठिकाणी जमलेल्या सर्व भजनी कलाकारांचं मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तसंच या ठिकाणी नव्याने सुरू होत असलेल्या अतिथी प्रस्थ हॉटेल आणि सह्याद्री ॲल्युमिनियम वर्क्स आणि स्वामी फर्निचर या सर्व दुकानांना आपण भरघोस असा प्रतिसाद द्यावा आणि आमचे आना माणूसच राजा त्या राजाक दिवाळी काय करता ह्या लागताना आता फक्त आनासाठी लागता आना ऐकरी म्हणतले मी आता फक्त आनंद वाटका लई लांब जाता तर राजा मनाचा माणूस आनंद भोगले यांचं मी माझ्या मंडळाच्या वतीनं आभार आणि धन्यवाद देतोय कारण त्यांनी आज ह्या काय आमका उपलब्ध करून दिल्याने आणि ह्या तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही ह्यांचा काय शेलांग करण्यात दिवस ते बसले ते पहिल्यापासून त्यात सांगतोय बिचारे जेवू पण नाहीत अजून तर उपाशी पुढे इतके सांगतात जेवल्यावर काय सांगतले तर काय असा आजच्या बारीची
चर्चा होणार सर्व दूर, आजच्या बारीची चर्चा होणार सर्व दूर, कारण बारीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ म्हणजे पंधूर. कारण जो पंधुरात ठरलो ते का महाराष्ट्रात खयच भाई नाही. हा बघा बाजू बघा उदाहरण. एक काळ असो गाजवल्यानी की सुनील कांसे बुवा त्यांची आम्ही लहान असल्यापासून बारी बघायचो. बतावणीचे बादशाह. तर नावारूपात बोल यायचं असेल तर हे व्यासपीठ उत्तम आहे. तर अशा या मानाच्या समजल्या जाणाऱ्या बारीमध्ये आपण भजनाचा आस्वाद घेताय, परीक्षण करताय आमचं. आणि उद्या तुम्ही सांगताना पालो बुवा साधारण म्हातारा वाटता पण बरं होतो, पण बरोबर जो काय समजलं नाही बाबा. पार्सलचं काय लक्षात दिलं नाही, माझ्या गुण लागला असं काय झाला. आवाज जरा बुवांचा वर लय लागता, पण सुरुवातीक वर लावल्या आणि मग खाली लावतो कधी हो फक्त विषय शिल्लक होता. तर या सुज्ञ आणि जाणकार रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून प्रेक्षकांमध्ये असलेले गुणी भजनी कलाकार, यामध्ये आमचे परम मित्र आणि बुवांची गुरुमावली अमित बुवा मेस्त्री उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करतोय. कारण जरी आपण आमच्यापेक्षा वयाने लहान असले तरी त्यांची कीर्ती आज बुवांच्या माध्यमातून पण आणि इतर आणि असंख्य शिष्य घडवलेत. हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ज्ञानदेव बुवा मेस्त्री असतील, ज्यांनी आपलं आयुष्य भजन कलेसाठी खर्च करते ते मोहन बुवा मेस्त्री सर. दिग्गज गावची शान आणि पंधुरात पण मान असे पक्वाज अलंकार महेश बुवा परब. उत्तम सादरीकरण करताना भजन उत्तम सादरीकरण करताना गुणवत्तेची तडजोड न करणारे बाबू उर्फ नारायण उर्फ बाबू सावंत बुवा यांची आम्ही आठवण करतोय. उमरमाळा गावचे पोलीस पाटील आणि उत्कृष्ट भजनी कलाकार उत्तम पालबुवा यांची सुद्धा आम्ही आठवण करतोय. नावाबुवा खूप असत. रत्नीश सावंत असतील, नागेश बुवा सावंत असतील, अनावगावचे पारकर बुवा असतील, हरिबाला बुवा असतील. माझ्या गावची शान, माझ्या गावचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान गुड्डू बुवा सावंत, राजू बुवा सावंत, प्रदीप बुवा सावंत. माझ्या बाजूला बसलेले सुनील कांसे बुवा, आदरणीय रविकांत बुवा आले असतील, अनंत सुर्वे बुवा असतील, महेश परब बुवा चुनवरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. जय भारत पालाव आहेत. सर्वच पक्षांचे राजकीय पुढारी आहेत. यामध्ये नाही आधी काय आला भजनावाल्यांचे कोणकोणते बघूया मग पुढे येऊया. तर बघा आपण प्रत्येक बारीमध्ये ऐकतो की पंचरत्नांनी आमच्यासाठी हे केलं, पंचरत्नांनी आमच्यासाठी ते केलं. तर मी ह्या मताची अजिबात असहमत नाहीये. त्यांनी खूप आमच्यासाठी केलं, पण मी एक पंचरत्नाचा वारसा पुढे चालवतोय म्हणून माझ्या गुरुवर्यांचं नाव इथं येत आहे. पण त्याचबरोबर ज्यांचं कधीही नाव आलं नाही पण त्यांच्यामुळे ही भजनी कला जोपासली गेली आहे. तर सन्माननीय भरत पालव बुवा ज्यांनी 35 वर्षापूर्वी मानाच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळच्या पोलीस स्टेशन येथे कळीसकर बुवा बरोबर वारी केली, त्यांची मी आठवण करतोय. सन्माननीय दशावतारी कलाकार आना बागवे बुवा ज्यांनी नारद प्रसिद्ध केला, पण त्यांची प्रसिद्धी कशामध्ये आली तर 550 आता आपण नाटकं बघतोय 16 आलेत, पण कोणत्याही प्रकारचं साधन नसताना 550 साड्या वापरून द्रौपदीची भूमिका ज्यांनी अजरामर केली त्या आना बागवेंच्या चरणी नतमस्तक होय. या ठिकाणी मगाशी उद्घाटन सामन्याला उपस्थित असलेले आदरणीय अमरसेन सावंत, तसंच दादासाहेब आमचे मित्र, तसंच करसाल सरपंच आदरणीय राजनजी परब, रानबामळी सरपंच परशुराम परब, आदरणीय मयेकर साहेब, अनावकर सर या ठिकाणी, जय भारत पालव सर उपस्थित आहेत, लीलाधर अनावकर आहेत, आमचे मार्गदर्शक आनंद कुमार इथे उपस्थित आहेत, माझे मित्र आदरणीय अतुल कदम इथे उपस्थित आहेत. आदरणीय माझे मित्र आणि माझ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्धन इथे आले, त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. तसंच माझे मामा खास मुंबईवरून नालासोपारा येथून
भजन बारी भाजो माझो काय करतात बघूसाठी पण झाले. तर त्यांची मी आठवण करतोय. आणि सर्वात महत्वाची व्यक्ती ज्यांचं कोण असेल तर सविता आश्रम असेल किंवा आनंदाश्रय असेल, या संस्था ज्यांचा कोणच नाही असा पण असा नसल्यासारखे पण असत, तर अशा अबाल वृद्धांना अनाथांना ज्यांनी आपल्या मायेच्या पांघरुणाची शाल पांघरली असे श्री संदीप परब आणि बबन परब यांचा आम्ही आभार मानतोय. नावा खूप होतली वेळ झालो. तर सर्व ज्ञात अज्ञात कलाकारांची मी आठवण करतोय. मोहिते बुवा इथे आलेले आहेत त्यांची पण आठवण करतोय. बुवा महेश शिरवाय आलेले आहेत त्यांची सुद्धा आठवण करतोय. तर अशा या भजनी कलाकार आणि राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत आणि आपण जमलेल्या सुज्ञ आणि जाणकार रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना चालू आहे. लाईव्ह करणारे नाद ब्रह्मचे मंदार मोडक युट्यूबला लाईव्ह आहे. प्रणव राणे, दर्शन परब, यश यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 धन्यवाद देतो. कोकण कला यश युट्यूब चॅनलवरती हा सामना लाईव्ह चालू आहे. यासह बुवांचे आई वडील असतील, माझे आई वडील असतील, बुवांचे चाहते, माझे चाहते यांना नतमस्तक होऊन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत विघ्नहर्ता वक्रतुंड श्री लंबोदराला नतमस्तक होऊन विदेची देवता आई साक्षात सरस्वतीच्या मातेच्या चरणी हो. इथली स्थान देवता, इथली कुलदेवता ऐसरल्या जाग्या वेळेची तुझी आठवण काढून माझी ग्रामदैवत आई सातेरी चरणी लीन हो. गावच्या आई काळंबाला नमस्कार होऊन, पंढरगावच्या आई सातेरीला नमस्कार करून, बुवा इसरलेल्या स्वयंभू रामेश्वराला नमस्कार होऊन, बुवांच्या चवाटेश्वराला नमस्कार होऊन, ब्राह्मण देवाला नमस्कार होऊन, सोमेश्वराचे आशीर्वाद घेऊन हो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री समाते समान मानणाऱ्या राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून डबलबारी घटनाच्या या जंगलात सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. युट्यूबचा जवान आहे बुवा. मला वाटलं होतं की तरुण रक्त सळसळचं असतं. सळसळचं रक्त सळसळणारा दिसणार नाही बुवा. जरा गरम थंडीमुळे काय प्रॉब्लेम आहे काय? आपले आपण सोय करू घ्या बाबा. आपले हात असत ते हातार हात जोडू घे, बाकी काय नाही जोडू गावला तरी. कारण काय आता हातार हात जोडल्यामुळे हाताची थंडी जाता. आता आना बघायला मला सांगलेला असा बुवा बारी पेटन जाऊ गई टकला फुटला तरी काय नाही मी सोडवतलंय हा ना. काय दिसणार लाईटीच्या अभिषेक येडगे आणि नंदू मरगत यांच्याकडून आमचे पक्वादक विराज भावकर यांसाठी 100 रुपयाचा बक्षीस झालंय. तसंच श्री आनंद कुंभार निवृत्त विस्तार अधिकारी यांच्याकडून सुद्धा हे बंद पॉकेट आले माझ्यासाठी. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. चंद्रभागेच्या तीरी बसलाय माझा विठुराया सावळा. चंद्रभागेच्या तीरी बसलाय माझा विठुराया सावळा. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं भजनाची सुरुवात करतोय हा शिवरायांचा मावळा. काय झाला पूर्वी बुवा असं चालायचं की बाबा हो जे काय नाव घेऊची पद्धत असा ती बायकांकच दिली. आमका संधीच नाही हो. आमची लग्न बिना होऊन गेली. तुमच्या लग्नात संधी होती का मला माहिती नाही. तर आता ह्या ज्या लोकांना लागता बारी म्हणजे 12 प्रकारची रीती दाखवची जागा म्हणजे बारी. नाहीतर बुवांचा सादरीकरण अतिशय उत्तम होता. बुवांच्या सादरीकरण नाव ठेव खय्यत जागा नव्हती. बुवांनी खूप स्पर्धा केली असं सुद्धा मला माहिती असा. पण बुवा स्पर्धेच्या हिशोबाने सादरीकरण व्हाय थोडासा ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला होता. पण थोडंसं काही चुका आहेत त्यानंतर तुम्ही भेटा त्यावेळी तुम्हाला मी खात्रीत सांगेन. तर
बुवा म्हणतात मी पहिलो इलय आणि मी जवळचो असय, आणि परत म्हणतात की बुवा तुम्ही करा. अरे मी येत्या मोठ्या माणसानं पहिलो केलंय तर मग पाठसून जाऊन काय करतलं. पहिला करूचा कोणी असा ज्याका बाबा आपणाक अंदाज येणार नाही की बाबा साधारण जागा कशी असा, समोर कोण अंधारात दिसणार नाही ना म्हणून विचारतंय. तर जागा कशी असा त्या हिशोबाने आपण पहिला करायचा का दुसरा करायचा. बुवांची बारी युट्यूब वरती असा, मी जेव्हा बारी करत होते तेव्हा युट्यूब नाही होतं त्यामुळे त्यांना काय गावाक नसतेला. तर तरी म्हणतात ते त्या बारीत मी एक ऐकलंय की पुढचा जॉब कसा जमता चालता आता बघतले मग हे माझं अंगर घालतले. बुवा ह्या आता दिवस राहत नाहीत ते. आता काय झाला, आपला सोय आपली आपण करूची असा, ज्याची सोय नाही तो आपलं सोय बरोबर काय करतो. तर कारण फरक कधी पडला नाही, मला फरक कधी पडला नाही, यापुढेही करणार नाही. आपला एकच नियम आहे, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. पण ऍटिट्यूडला उत्तर ऍटिट्यूडने देणारा ही पालवाची औलाद आहे. त्याच्यामुळे आनंदच्या भाषेत किंवा मालवणीत सांगायचं झाला देमान घे मान, दे मान घे मान, नाहीतर तुम्ही आपला बघायचा. बाकी बुवा तू भारी, बुवा बाकी तुम्ही भारी. नाही सॉरी माफ करा, कारण तुमच्या खुर्चीचा माने मी अरे चुकून अरे बोललो. पण बाकी बुवा तुम्ही भारी पण आपल्या घरी. सुरुवात करतोय आता अजून काय सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय मृत्युर्मुनि अमृताय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे
स्वयंपुरामेश्वर सवाटेश्वर सोमेश्वर कुणकेश्वर डाळेश्वर भैरवी हराडी केळवाई अंबाबाई हरी भजनकार भजनमसी कैलासवासी चिंतामणि वांजा भजन सम्राट चंद्रहास सावंत संगीत अलंकार दिनेश मेत्री तसंच पंदूरचे भास्कर साईल बुवा यांची सुद्धा मी आठवण करतो. बघा हा मी आता कसा तरी बोलतोय. साऊंड सिस्टीमचा आवाज बाहेर येणार नाही त्याच्यासाठी हे 50 दिले. त्यांच्या बायलांचा कथा बघा त्यांका मा कोणा घे हा घेऊन जा. हॅलो
जोरदार टाळ्या माझ्या गोरसाठी. ह्याच्यातला खैच्या का उठवा आणि हडे बसवा नाही तडे बसवा, तडे बसवा नाही तर हडे बसवा, सगळे वाजवतो, सगळ्या प्रकारचा वाजवतो. आणि ही माझी बुवा आजची कमाई असा. अक्षय पवार आमचे चकवी वादक एकदम स्मूथ, म्हणजे राहुल द्रविड शो एकदम. तर श्री अक्षय पवार उर्फ आत्माराम यांस मंदार राणे डिगस यांकडून 100 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस झालंय. अक्षय बुवा झोप ना, जेवण जेव्हा काय नाही. काय झाला, जहां रिस्क होती है, जहां रिस्क होती है वहां हमारी म्हणजे ग्रामसेवकाची एंट्री फिक्स असता. कारण काय, तुमच्या जन्मापासून तुमच्या मरणापर्यंत, मरण झाल्यानंतर बाकीचे पुढचे विधी जे असत त्याची सगळ्याची कहाणी माझ्या हातात असतात. त्याच्यामुळे मधला जा काय राहुला आयुष्य, त्या आयुष्यात काय लिहूचा ह्या तुम्ही जसे शब्द वापरतलात त्या शब्दाच्या अनुरूप ह्यो ग्रामसेवक चलतलो. आणि आता तो ग्रामसेवक रवलो नाही असा तुझ्या माहितीसाठी सांगतोय. म्हणशील बाबा सेवक सेवा करतलो, सेवा निश्चितच करतलो, पण नाव आता बदलला, ग्रामपंचायत अधिकारी झालंय मी आता. नाव फक्त बदलला, बाकी सगळा तात असा. आणि मगाशी माका काय सांगतात, नुकसान भरपाई द्यावा. तुका माहिती आहे कधी बंद होती ती शेतकरी, तू स्वतः शेतकरी असा मग काय केला, 7-12 दिला का तो मी देवतो असा. मी माझ्या गावात सांगून टाकले, माझ्या गावातले कोण हिले असतील तर त्यांना तुम्ही परस्पर विचारा, तो कोण 7-12 घेऊन येईल. 7-12 नाही हाडल्यात माका सांगल्यात तलाठी होऊन का मी फोन करतलोय. जो कोण येईल त्याला 100% नुकसान भरपाई मी देतलोय. कारण मी माझ्या खिशातला देणार नाही, मी शासनाला कळवतलोय की बाबा शेतकऱ्याचा भात भिजला तरी नुकसान, नाही भिजला तर गावात गेला. ह्यांच्या ढोराने खायचा काय, आता ह्यांच्याकडे ढोरा नाही म्हणतले, आमच्याकडे ट्रॅक्टर असा. अरे मग सारवतलं हे ना, एखादा तरी लागताना ढोरा. आणि गवताचे फायदे खूप असत, थंडी वाटता बुवा पेटत राहा खाया. तर नुकसान भरपाईची कालपर्यंत डेडलाईन दिली होती, ज्यांनी कोणी घेतली नसेल हे व्यासपीठ आहे मला सांगण्यासाठी. ज्यांना कोणाला नुकसान भरपाई मिळाली नसेल अजून 2-4 दिवस हळूहळू प्रोग्राम पुढे चालतो. आमच्यासारखे मी सांगतलंय यावा, मी जातलंय तहसीलदारांकडे, ह्यांका सगळ्यांका द्यावा. पण माझ्या बरोबर बाबा तुमचे सरपंच असतले त्यांचा दुखवायचा नाही. कारण ह्या मी फक्त एकच सांगतोय असं नाही असा, माझ्या बरोबर सरपंचांची सही असा, तलाट्यांची सही असा, कृषीवाल्यांची सही असा. आणि सगळ्यात महत्वाचे पोलीस पाटलांका विसरायचा नाही. एक वेळ सरपंच विसरला तरी चालात, कारण पोलीस पाटलांका मान देवतो लागता. कारण ते रोज तुमका ग्रामपंचायत गावाचे नाही. आम्ही कधी येतलो टिकली माताला जातलात, कारण हय बोला गावता ग्रामपंचायत बोला गावता नाही बुवा आमका. कारण काय होता, चांगला बोलायला लागता हो, टकलेर बर्फ तोंडात साखर ह्या ग्रामसेवकांचा झालेला असा. आणि काही शब्द देतो आम्ही, 90 शब्द खरे होतात, आमचे 10 शब्द पाटील होतात, त्याचे पण
सगळ्या प्रकारचं राजकारण खंय घडत असतात. देशाचा राजकारणाचा मूळ केंद्र काय असा तर ता ग्रामपंचायत असा. एक वेळ पंतप्रधानांका कोणतरी इसरात पण माझ्या भावके माझ्या बाजू उभं राहिलेलो घरात तो माझो भाव इलेक्शनला माझ्या विरोधात बोललो वहिनीवर काय करता तो बघता गाडी थोडी देता आपण हे शब्द आपल्याला बोलायचे लागतात आणि आयुष्यभर बोलत नाही. त्याच्यामुळे ग्रामपंचायत सांभाळणं जितक्या वाटता लांबसून बरा तितक्या सोप्या नाही. कारण ग्रामपंचायतीत कोणाला जरी त्रास द्यायचा लागलो सरपंचाक त्रास द्यावा सदस्यांका त्रास द्यावा पहिल्या बॉडी त्रास द्यावा त्यांच्या वरच्यांका त्रास द्यावा तो त्रास इनडायरेक्टली मागा होता. आणि तो त्रास जर मी सहन करत असेल तर मी कसल्या काळ जातो असतले ह्याचा विचार तू कर आणि पुढचा काय बोल. हा तर बुवांसाठी आता काय झाला सर्व मंगलविधी हॉलवरती होतील. हा लग्नाचा चालू झाला त्याच्यामुळे बुवा जोग जाऊचे होते पण ते म्हणाले की बुवांका शाप नाही तो करतले पण म्हणतात वाघ ते होते पहिले वाघ होते आताही वाघ असत. फक्त काय झाला आता त्या वाघावरती देवी बसली त्याच्यामुळे त्या वाघाचा तसा काय आता चालणार नाही. तर त्यांच्यासाठी एक पंक्तीचा श्लोक जो लोप पावलेलो असा तो म्हणते कासे शेत करी दुते कर करे यांका दुता माहिती नसेल बारक्या वर्गांका कर करे म्हणजे काय तांबड्या चप्पल घालतात करा 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 कासे शेत करी दुते कर करे खांद्यावरी कांबळे कुत्र्याची फौज घेऊन या रानामध्ये शिकार गई. काय समजलं कुत्र्याची फौज घेऊन या रानामध्ये शिकार करी चिलमी तंबाखू भरून या डुकरावरी नेमधरी. यांचं नेमका माका माहिती नाही पण त्यांनी सांगलेली माका बाजू जाईल अचूक नेम साधोनिया कुत्र्यावरी पेड विचार की जीवन बुवांका बोला संधी देऊ की माका काय झडातच नाही कितीचं बोल. तब्येत सांभाळा बुवा तुमका प्रवास करूचा असता तुमचा धंदो प्रवासाचा असा आणि माका चलाचा असा आणि तुमका थांबाचा असा हे दोन फरक असत. आपण हळू चलाया हळू थांबाया आना हो ना बरोबर आम्हा वसूल माका नाही दिला तरी काय पण ह्यांचा काय बघा थंडी लागतात खिशातले हात मध्ये मध्ये काढा हात बाहेर चोळा आणि खिशातले हात हडविले तरी हरकत नाही ह्यांका नाही दिला माझ्याकडे तरी हरकत नाही. माहितीच नाही अंधारात दिसणार नाही. माझे सासरे विरण बाजारपेठ यावरून रामदास पांद्रे त्यांच्याकडून हे माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबे निरोगी दीर्घायुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सुंदर ते वा तुम्ही ध्यानाचं म्हणा ना मगाशी बोलताना बोलून गेला ध्यानाचा निरूपाचा एकत्र गाता करत काहीतरी चुकल्यासारखं वाटतं बोलता नाही हो. बंगला माझा तर वय झाल्यामुळे लक्षात राहणार नाही मग ह्यांच्या बाबतीत लक्षात राहावं हवं आपण काय बोलतो होता. सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते
मित्रांनो या असा परशुराम बुवांचा जा नटरंगवाले जोडल्याने परशुराम बुवांचा काय असा रूप पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले जाण्यापूर्वी आनंद भोगले नाव कसं वाटतं बघा. आ म्हणजे आयुष्य जगायचं मस्तीत मनसोक्त पण ते शिस्तीत. नन म्हणजे काय तर नंतरचा नंतर बघू, जेव्हा विषय गंभीर तेव्हा आना खंबीर. आणि त म्हणजे दबावात कोणाच्याही येणार नाही, तो सीओ असू दे नाहीतर कोण हे